त्या महायुतीत जे घडतंय त्यात काहीतरी बिनसल्याचा, शिजल्याचा वास येतोय. पालिका निवडणूक प्रचारात अजित पवार आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना अजित पवारांना हळूहळू घेरण्याचा डाव आखला जातोय का? एकीकडे अजित पवार भाजपवर भ्रष्टाचाराचे थेट आरोप करतायत, तर दुसरीकडे भाजपकडून जुन्या प्रकरणावरून प्रहार केला जातो. मग प्रश्न असा आहे की अजित पवारांना थेट एक इशारा दिला जातोय का? या सगळ्या प्रकरणावर आपण एक थोडक्यात प्रकाश टाकणार आहोत. पण त्याआधी स्टोरी डॉट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पिंपरीत अजित पवारांनी शब्दांची कोणतीही मोजदाद ठेवली नाही. भाजपने 2017 पासून पिंपरी चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचाराचा कळस गाठला असा थेट आरोप अजित पवार यांनी केला. निविदा फुगवल्या, स्वच्छता मोहिमेत घोटाळे, श्वान नसबंदीच्या कामात लूट आणि महापालिका कर्जबाजारी केली असा घणाघात भाजपवर त्यांनी केला. आता हे आरोप साधे नाहीत, तर थेट सत्ताधाऱ्यांच्या अंगावर जाणारे आहेत. राक्षसी भूक, लुटारांची टोळी, दिवसाढवळ्या दरोडे हे शब्द निवडणूक भाषणातले नाहीत. हे आहेत सत्ता संघर्षातले शब्द. आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे बोलायला अजित पवारांना आत्ताच का वाटलं? तर इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपने अजित पवार गटाची युती नाकारली. त्यानंतरच आरोप आणि टीका टिप्पणीचा खेळ सुरू झाला. त्याचवेळी पुणे आणि पिंपरीत अजित पवार आणि शरद पवार गट हा एकत्र आला. या निमित्तानं भाजपचा तळागाळातला वाढता प्रभाव हा मित्र पक्षांना अस्वस्थ करतोय का, की अजित पवारांना राजकीय चौकटीत बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रश्न निर्माण होत आहेत. भाजपनेही अजित पवारांना याचं प्रत्युत्तर दिले, पण ते केवळ उत्तर नव्हतं, तो एक इशाराच होता. चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, आम्ही मागची पानं चाळली तर अजितदादांना बोलता येणार नाही. 70,000 कोटींचा मुद्दा अजून निकालात नाही. हे सगळं सांगणं म्हणजे एक प्रकारे जपून बोला असा संदेशच अजित पवारांनी दिलाय का? भाजपच्या आशिष शेलारांनी अजित पवारांसमोर थेट आता वैचारिक अटच ठेवली आहे. सावरकरांचे विचार मान्य करा, नाही तर आमच्याशिवाय राहा. तर हा सगळा प्रकार पाहता प्रश्न उरतो, अजित पवार बंडखोर भूमिका घेतायत का, की त्यांना हळूहळू एकटं पाडलं जातंय? महायुतीत सत्तेचा समतोल बदलतोय का? यावरती तुमचं मत काय हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्टोरी डॉट मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.